नमस्कार मंडळी, तुमच्या बेभान आईमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज मी आणि माझा छोटूसा बेबी प्रवासासाठी आमच्या स्कूटीवरून नाशिक मधल्या काही सुंदर आणि पवित्र ठिकाणांना भेट देणार आहोत. आजचा आपला प्रवास आहे नवशा गणपती, सोमेश्वर महादेव मंदिर, सोमेश्वर बालाजी मंदिर आणि शेवटी सुंदर सोमेश्वर धबधबा. चला तर मग सुरू करूया आजचा सुंदर प्रवास. आपला पहिला थांबा नाशिकचं प्रसिद्ध नवशा गणपती मंदिर. या पायऱ्या उतरून आपण गणरायाच्या दर्शनासाठी जात आहोत आणि प्रत्येक पाऊल मनाला अधिक शांत करतं. या मंदिरात दिसणारी प्रत्येक घंटा म्हणजे एखाद्या भक्ताचा पूर्ण झालेला नवस. गणरायाने इच्छा पूर्ण केल्यावर कृतज्ञतेने घंटा अर्पण करण्याची श्रद्धा येथे आजही जपली जाते. अशी श्रद्धा आहे की मनापासून केलेला नवस हा गणराय पूर्ण करतो. म्हणूनच या गणपतीला प्रेमाने नवशा गणपती म्हणतात. गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं हे मंदिर केवळ श्रद्धेचं नव्हे तर इतिहास, निसर्ग आणि अध्यात्म यांचं सुंदर संगम आहे. मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलासाठी आणि माझ्या या छोट्याशा युट्यूब परिवारासाठी प्रार्थना करते. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मुख्य मंदिरात जाण्यापूर्वी येथे अष्टविनायकांचं दर्शन घेण्याची संधी मिळते. एकाच ठिकाणी महाराष्ट्रातील 8ही प्रसिद्ध गणपतींचं दर्शन हा भाविकांसाठी एक खास अनुभव आहे. आता आपण आलो आहोत सोमेश्वर महादेव मंदिरात. इथलं वातावरण इतकं शांत आहे की मन आपोआप प्रसन्न होते. नाशिक शहरापासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरावर गंगापूर रोडवर हे मंदिर आहे. शहराच्या गजबजाटापासून दूर हिरवाईंनी नटलेला परिसर आणि गोदावरी नदीच्या सौंदर्य या ठिकाणाला आणखीन खास बनवतं. मंदिरात प्रवेश करताच घंटाचा नाद, भक्तांची श्रद्धा आणि प्रसन्न वातावरण मनाला वेगळाच आनंद देतं. येथील शिवलिंग स्वयंभू मानलं जातं आणि म्हणूनच या मंदिराला विशेष धार्मिक महत्व आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार आणि महाशिवरात्रीला येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात एक माहिती फलक आहे ज्यावर या मंदिराची एक रंजक पुराणकथा सांगितली आहे. ही कथा भगवान शंकर, गोदावरी आणि या मंदिराच्या इतिहासाशी संबंधित आहे. ती कथा खूपच मनोरंजक आहे. सोमेश्वर मंदिर परिसरातील हे स्थान अनेकांच्या नजरेतून सुटते. इथे भगवान हनुमानांच्या पवित्र चरण पादुकांचे दर्शन होते. या चरणांचे मंदिर सन 1967 मध्ये श्री द्वारकादास थावरदास नवतांनी यांनी बांधून मंदिराला अर्पण केले. भाविक येथे नतमस्तक होऊन हनुमंताचे आशीर्वाद घेतात. एकाच ठिकाणी भगवान शंकर, श्री राम जानकी, श्री हनुमान आणि श्री लक्ष्मीनारायण यांचे दर्शन घेण्याचे भाग्य येथे लाभते. त्यामुळे सोमेश्वर मंदिराचा हा संपूर्ण परिसर भक्तांसाठी एक परिपूर्ण आध्यात्मिक अनुभव ठरतो. मला या मंदिरातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे इथली शांतता. गोदावरी नदीचा किनारा, हिरवीगार झाडं आणि निवांत वातावरण. काही क्षण इथे बसलं तरी मन अगदी प्रसन्न होतं. आजचा दिवस माझ्यासाठी फक्त फिरण्याचा नाही तर एक छोटंसं स्वप्न पूर्ण झाल्याचा दिवस आहे. खरं सांगायचं तर मी माझ्या बाळाला घेऊन ट्रेनने कितींदा तरी एकटी अनेकदा प्रवास केला आहे. पण इतक्या लांब स्कूटीवर त्याला घेऊन बाहेर पडण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. सुरुवातीला थोडी भीती होती. जमेल का, बाळ दमेल का, सगळं व्यवस्थित होईल ना, असे कितीतरी विचार मनात होते. पण प्रत्येक आईच्या मनातील भीती तिच्या मुलाच्या एका गोड हसण्याने नाहीसी होते. आणि आजचा हा संपूर्ण प्रवास आम्ही दोघांनी खूप मनापासून एन्जॉय केला. तर मित्रांनो, आता आलो आहोत आपण अतिशय शांत, सुंदर आणि आध्यात्मिक वातावरण
लाभलेल्या श्री व्यंकटेश बालाजी मंदिराला म्हणजे सोमेश्वर बालाजी मंदिराला गोदावरी नदीच्या काठावर आणि सोमेश्वर धबधब्याजवळ असलेले हे मंदिर निसर्ग आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळून देतो. येथे विराजमान असलेली भगवान श्री व्यंकटेश बाळाजींची मूर्ती तिरुपती बाळाजींच्या प्रतिमेची प्रतिकृती मानली जाते. त्यामुळे अनेक भाविक याला प्रति तिरुपती असेही संबोधतात. हे मंदिर ज्या ठिकाणी उभे आहे त्या परिसरात पूर्वी शंकराचार्य डॉक्टर कुर्तकोटी यांनी ध्यान साधना केली होती. त्यांच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या श्री व्यंकटेश, पद्मावती आणि अंबादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याच्या उद्देशाने या मंदिराची उभारणी करण्यात आली. मंदिराच्या बांधकामाची सुरुवात 2 मे 2003 रोजी झाली. मंदिरात प्रवेश करताच मनाला प्रसन्न करणारे शांत वातावरण, सुंदर वास्तुकला आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण अनुभवायला मिळते. येथे येणारे भाविक श्री बाळाजींचे दर्शन घेऊन जीवनातील अडचणी दूर व्हाव्यात आणि सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना करतात. विशेष म्हणजे सोमेश्वर महादेव मंदिर, गोदावरी नदी आणि जवळच असलेली सोमेश्वर धबधबा यामुळे हा संपूर्ण परिसर धार्मिक पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय आहे. जर तुम्ही नाशिकला आला तर सोमेश्वर महादेव मंदिरासोबत या सुंदर बाळाजी मंदिरालाही नक्की भेट द्या. येथे मिळणारी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. आणि आता आपल्या प्रवासाचा अखेरचा थांबा सोमेश्वर धबधबा. सध्या येथे दुरुस्ती आणि बांधकामाचे काम सुरू असल्यामुळे मी जास्त व्लॉगिंग केलं नाही. बाळ सोबत असल्याने त्याची सुरक्षितता माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची होती. पुन्हा भेटूया एका नव्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.